हे रुद्राक्षाचं झाड आहे. फळे, हिरवी फळे दिसत आहेत. ही जी हिरवी फळे दिसतात ही रुद्राक्षाची आहेत. आता ह्या रुद्राक्षाच्या फळांना साधारण फेब्रुवारी मार्चमध्ये थोडंसं उष्णता आल्यानंतर ही ब्राऊन व्हायला लागतात आणि मग वाळल्यानंतर यातून कोणत्या साईजचे आणि कोणते मुखी रुद्राक्ष हे त्यावेळेला कळते. परिक्रमा मार्ग आहे. रुद्राक्षाच्या खाली, रुद्राक्षाच्या झाडाच्या खाली शिवाचे वास्तव असते आणि रुद्राक्षाची गोष्ट तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. 1 2 3 4 5 म्हणजे मी आता तुम्हाला दाखवते आहे की इथे 12 ज्योतिर्लिंग आहेत. सोमनाथ सौराष्ट्र हे ज्योतिर्लिंग हे आत्ता स्थापन केलेले आहेत. म्हणजे हे पूर्वापार चालत आलेले नाही आहे, यांनी स्थापन केलेले आहेत. तारेश्वर, वैद्यनाथ, भीमाशंकर, रामेश्वर, नागेश्वर, विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ, घृष्णेश्वर या प्रकारामध्ये भले मोठे हे रुद्राक्षाचे झाड आहे. हा भला प्रचंड वृक्ष आहे. याचा बुंधा बघूनच आपल्या लक्षात येते की हे खूप जुने आहेत. हे खूप जुने झाड आहे. याचा बुंधा बघून म्हणजे 2 माणसांच्या हात पसरून कवेमध्ये येईल एवढा याचा बुंधा मोठा आहे.